पुणे पोर्शे अपघात प्रकरणानंतर आता मुंबईमध्ये सुद्धा हिट अँड रनचं प्रकरण जे आहे ते समोर येताना पाहायला मिळतात। आज सकाळी वरळीच्या ॲट्रिया मॉलच्या बाहेर एका शिवसेनेच्या उपनेत्याच्या मुलाच्या हातातून हे सगळं अपघाताचं प्रकरण जे आहे हिट अँड रन केस प्रकरण घडलेलं आहे। या सगळ्या संदर्भात वरळी पोलीस स्टेशनकडनं या सगळ्या संदर्भाची चौकशी केली जाते। आपल्यासोबत शिवसेनेचे नेते किरण पावसकर सर आहेत। किरण पावसकर जी, भरत शहा जे तुमचे पालघरचे उपनेते आहेत त्यांच्या मुलाकडनं असं म्हटलं जातं, जो प्रशांत नखवा कुटुंबीय आहेत त्याच्यापैकी त्यांची पत्नी जी आहे त्यांचा मृत्यू या सगळ्या घटनेमध्ये झालेला आहे। शिवसेनेचा आणि वरळी कोळीवाड्याचा एक जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि त्यातच ही घटना तुमच्या पदाधिकाऱ्याच्या मुलाकडनं होते। हा सकाळी प्रकार घडला भरत शहा नाही, राजेश शहा त्यांच्या मुलांकडनं, उपनेते ते आहेत पक्षामध्ये। सकाळी जेव्हा इन्सिडेंट झाल्यानंतर आमच्याच विभागामध्ये काम करत असलेले आमचे जे सगळे फिशरमॅन आहेत, मच्छीमार लोक आहेत आणि मच्छीचा व्यवसाय करणारी जी लोक आहेत त्यांच्या ज्या संघटना आहेत त्याच्यामधलाच आमचा हा प्रशांत नाखवा आणि त्यांची मिसेस, ही भगिनी कोळीवाड्यातलीच ॲक्सिडेंटल डेथ झाली। ही खरं म्हणाल तर असा ॲक्सिडेंट होऊ नये हे दुर्दैवी आहे। त्या कुटुंबाचं मोठं नुकसान झालेलं आहे। कोळीवाड्यातील असंख्य महिला आज सकाळी आम्ही बघितल्या नायर हॉस्पिटल आणि इकडे जे गेल्यानंतर की खरोखरच हा कोळीवाड्यावर आज खरी एक दुःखाची ही कोसळलेलं आहे। पण त्याच्याबरोबर एक गोष्ट आहे की जो ॲक्सिडेंट झाला आहे त्या ॲक्सिडेंटच्या विषयी काही सगळं व्हायच्या पूर्वी काही विरोधक जे राजकारण घडवतात त्याच्या मुळाशी जाऊन पहिला विचार करा। ॲक्सिडेंट झाला आहे, हो, एकाची डेथ झालेली आहे, महिलाचा मृत्यू झालेला आहे, पण त्याचबरोबर जे आमचा उपनेता त्यांचाही चिरंजीव असला तरी ते स्वतः पोलीस स्टेशनला सकाळपासून बसलेले आहेत। जोपर्यंत मुलगा येणार नाही तोपर्यंत मी तिकडेच बसून राहणार आहे सांगणारा उपनेता निघाला आहे, हे लक्षात घ्या। एखाद्या 24 वर्षाच्या मुलाच्या हातून ॲक्सिडेंट झाल्यानंतर घाबरून मृत्यू झाला आहे म्हणून पळाला असेल, पण तो येईपर्यंत त्याचे वडील जर थांबणार असतील तर ते फार चांगलं आहे। ड्रायव्हर तिकडे आहे, गाडी जप्त केलेली आहे, वडील जो मुलगा येत नाही तोपर्यंत मी बसतोय म्हणून सांगून तिकडे बसलेले आहेत। आणि मुलगा पण मुंबई पोलिसांवर एवढा विश्वास ठेवायला पाहिजे की ते मुलगा कुठेही जरी असला तरी त्याला शोधून काढून त्याला अटक करतील आणि ही अटक होणार आहे। याला राजकीय कुठचाच रंग लावू नका। याचं कारण आहे शेवटी फिशरमन जे आहेत आमचे जे सगळे कोळी बांधव आहेत आणि त्यांच्याच घरात जर एखादा असा इन्सिडेंट झाल्यानंतर आम्ही सगळे ह्या कोळी बांधवांबरोबर आहोत। मी स्वतः नखवा यांच्याशी बोललो, त्यांचं उपचार वगैरे सकाळी होतात, आमचे सगळे पदाधिकारी गेलेले होते, त्यांच्यावर उपचार व्यवस्थित नायर हॉस्पिटलला चालू होते। त्यांच्यावर आजचा हा दुर्दैवी क्षण आलेला आहे तेव्हा आम्ही सगळे त्या मच्छीमारांबरोबर आहोत आणि पोलिसांवर विश्वास ठेवण्याची गरज आहे। पोलीस त्याच्यातनं कोणालाही सोडणार नाहीत। त्याचा या प्रकरणाचा सखोल चौकशी करून ज्याला शिक्षा व्हायची आहे त्याला शिक्षा केली जाणार आहे। पोलीस आपलं काम। आदित्य ठाकरे जे स्थानिक आमदार आहेत वरळीचे ते म्हणतात की या सगळ्या संदर्भात सरकारी यंत्रणेचा गैरवापर झाला नाही पाहिजे, कारण की ज्या पद्धतीने जे राजेश शहा आहेत ते तुमच्या पक्षाचे शिवसेनेचे उपनेते आहेत, त्यामुळे कुठेतरी सरकार या सगळ्या बाजूने उभं राहील असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे त्यांनी पोलीस स्थानकाला सुद्धा भेट दिली या सगळ्या संदर्भात। आरोप प्रत्यारोप करत राहणं हे कोणाचा तरी मृत्यू झाल्यानंतर पण त्याच्यातनं राजकारण करण्याची जी पद्धत आहे ना ही जरा सोडा म्हणा। तुम्ही तिकडचे आदित्य ठाकरे, तुम्ही स्वतः आमदार आहात, अनेक वेळा आरोप झाल्यानंतर आरोपापासून कसं पळायचं ही तुमची पद्धत आहे। तुमचा PA आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही स्वतः जाऊन बसायला हवं होतं। आज त्या शहांकडनं शिकून घ्या। मुलाच्या हातातनं जर ॲक्सिडेंट झाला आहे आणि कोणाचा मृत्यू झाला आहे तर मुलगा जोपर्यंत आरोपी म्हणून पकडला जात नाही तोपर्यंत मी वरळी पोलीस स्टेशनला बसून राहणार आहे आणि असेल तर तो येईल त्याच्यानंतर मी जाईन सांगणारा एखादा बाप निघाला। उद्धव ठाकरे करतील का असं? दिशा सॅल यांचा मृत्यू झाल्यानंतर का नाही उद्धव ठाकरे जाऊन बसले? खरा आरोपी मिळेपर्यंत मी बसतो पोलीस स्टेशनला। कसलं राजकारण करताय? कोणतरी एखादं गेल्यानंतर ताबडतोब जी राजकारणाला सुरुवात करतो 24 तास नाही झालेत। आणि आदित्य ठाकरे, मी तर स्पष्ट तुम्हाला सांगेन की असं तुम्हाला वाटतंय ना तुम्ही तिकडचे आमदार आहात म्हणून जाऊन बसा ना पोलीस स्टेशनला आरोपी आणेपर्यंत। पोलिसांवर कुठेतरी तो विश्वास ठेवा। आणि पोलिसांवर अविश्वास कोणी दाखवायचा? ठाकरेंनी? एक कॉन्स्टेबल तुमचा कमी झाल्यानंतर जे ठाणा बोंब मारत राहतात, सुरक्षेमध्ये घट करण्यात आली तर त्यांनी पोलिसांवर अविश्वास दाखवावा। सकाळपासून पोलीस आपलं काम करतात। वडील पोलीस स्टेशनला आणलेले आहेत, ड्रायव्हर आणलेले आहे, गाडी आणलेली आहे आणि आम्ही सगळं कोळी बांधवांबरोबर आहोत। आणि कोळी बांधव पण म्हणतायत की हो ह्याच्यामध्ये कुठचंही राजकारण नाही, जो मुलगा होता त्याला लवकरात लवकर पोलीस अटक करतील।
राजकारणच जर करायचं असेल तर पुष्कळ राजकारण करण्यासारखं आहे. आदित्य ठाकरे भरपूर जागा आहेत, जाऊन करा. पण सर या प्रकरणामध्ये पाहिलं तर पुणे पोर्शे प्रकरण झालं, त्यामध्ये पण संपूर्ण कुटुंबीय जे आहेत ते काही दिवस बेपत्ता होते. आता या प्रकरणात सुद्धा सिमिलॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर जे वडील आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये हजर राहिलेत, परंतु मुलगा त्याचसोबत त्यांची आई आणि बहीण त्या घरातून फरार असल्याचं पोलिसांकडनं कळतंय आणि 4 पथकं त्या शोध मोहिमेला लागलेले. एक गोष्ट आहे, पुण्याचा इन्सिडेंट आणि ह्या इन्सिडेंटला कम्पेअर करून चालणार नाही. पुण्याचा इन्सिडेंट झाल्यानंतर त्याचं जे ब्लड सॅम्पल्स घेण्यात आले ते कोणाचे तरी दुसऱ्याचे निघालेत. जो ड्रायव्हर होता त्याला आजोबांनी काहीतरी धमकावलं म्हणून आजोबा आतमध्ये गेले. वडिलांनी काहीतरी इन्फ्लुअन्स केला, वडिलांनी सांगितलं हे आम्हाला का माहितीच नाही, गाडीचाच दोष होता म्हणून वडील गेले. ते प्रकरण वेगळं आहे. ज्या एखाद्या प्रकरणामध्ये आरोपीला मदत करण्याची ज्यांनी प्रयत्न केला ते सगळे आतमध्ये त्यांच्यावर ॲक्शन घेण्यात आले. पण याचा अर्थ आपल्याकडे गाड्या भरपूर आहेत, प्रत्येकाकडे गाडी जर असेल तर गाडीचे सगळेच उद्या ओनर घाबरायला लागतील. म्हणजे मुलाने ॲक्सिडेंट केला किंवा ड्रायव्हरने ॲक्सिडेंट केला म्हणून मालक घरातल्या सगळ्यांनी पळण्याची गरज नाही आहे. मग तुम्ही आवाहन कराल का, तुमच्या पक्षाचे ते उपनेते आहेत राजेश शहा, त्यांचा मुलगा आणि आता आई आणि बहीण हे सगळे घरातून फरार आहेत. मुलगा सज्ञाने 24 वर्षाचा आहे मिहीर, तो देखील ताब्यात येणं अत्यंत गरजेचं आहे. मग राजेश शहांना तुम्ही आव्हान करणार का की त्या सगळ्या प्रकरणामध्ये तुमच्या मुलाला तात्काळ पोलिसांकडनं देण्यात यावं म्हणून? आजही जेव्हा एखादे वडील सुरुवातीलाच म्हणतात की मुलगा येईपर्यंत मी इकडे पोलीस स्टेशनला आहे म्हणून, मी जाणार नाही, इकडेच राहणार आहे म्हणून सांगतात, कारण एखाद्याच्या घरामधली एखादी व्यक्तीचा त्या महिलेचा मृत्यू झाला आहे, मी या ठिकाणी राहणार, मुलगा येईपर्यंत मी पोलीस स्टेशनला, हा ड्रायव्हर गाडी असेपर्यंत मी इकडेच थांबणार, हे सांगितल्यानंतर आणखीन हे चांगलं एक उदाहरण त्यांनी दाखवलं आहे. एक बापाची सक्षम आणि चांगली भूमिका दाखवली आहे. काही लोक एखादा प्रकार झाल्यानंतर दूर दूर पळून जात आहेत. मुलगा घाबरून पळाला असेल, तो येईल किंवा त्याला आणण्याचे प्रयत्न पण चालू असतील. कुटुंबातली लोक कुठेही गेलेले नाहीत, कुटुंबाची लोक कदाचित त्यालाही शोधण्यासाठी गेली असतील, त्यालाही आणत असतील, तो मित्रांकडे असेल, नातेवाईकांकडे, त्याला आणण्याचा प्रयत्न करतील. आरोपीला मदत करण्यासाठी म्हणून कोणी करणार नाही. आणि आरोपीला जर मदत करायची असती तर वडील पोलीस स्टेशनला जाऊन बसले नसते. आणि असे प्रकार आपण भरपूर बघितलेत. आणि याही नंतर ॲक्सिडेंट झाल्यानंतर पोलिसांचंही म्हणणं असतं, पहिली तुम्ही ज्याला मार लागला असेल त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, ज्याचा इन्सिडेंट झाला असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला कळवा. अशा प्रकाराने काय होईल की ॲक्सिडेंट रस्त्यावर झाल्यावर सगळेच पळून जातील इकडे तिकडे आणि घरातले पळून जातील. हे एक नवीन प्रथा चालू होईल आणि ही प्रथा होऊ नये म्हणून पोलीस स्टेशन आपलं काम प्रॉपरली करतं आहे. पोलिसांचा जो तपास चालू आहे तो आहे, CCTV फुटेज आहे, गाडी आहे, सगळं मिळालेलं आहे. फक्त जे हुशार काही लोक आहेत, अतिहुशार जे आदित्य ठाकरेंसारखे आहेत, त्यांनी फक्त लोकांना भडकवण्याचं काम करू नका, लोकांना मदतीचा हात द्या आणि त्यांना कायदा पण व्यवस्थित सांगा. कोण कोणाला लपवणार नाही. कोणी ह्या प्रकरणामध्ये मुलाला लपवणं, मुलाला अटक होऊ नये प्रयत्न असं कोणी करणार नाहीत. ते उपनेते आहेत, एखाद्या पक्षाचे आहेत म्हणून तुम्ही तुमच्या पक्षांसारखं सांगू नका. म्हणजे पत्राचाळमधनं पैसे खायचे आणि मी काहीच नाही केलं म्हणायचं असं नाही होणार. इकडे केलं असेल त्याला शिक्षा होणार. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते शिवसेनेचे उपनेते किरण पावसकर. त्यांनी सांगितलं की सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही. तो आमच्या पक्षातला जरी नेता असला तरी त्याच्या मुलाला जी शिक्षा कायद्याप्रमाणे व्हायची आहे ती होणारच. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण जे आहे ते विरोधकांनी करू नये. आदित्य ठाकरे हे सातत्याने या प्रकरणामध्ये आता राजकारण करताना पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्हाला एवढाच पुळका असेल तर तुम्ही जाऊन वरळी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आंदोलन करा, पोलिसांवरती विश्वास ठेवा, असं जे परखड मत जे आहे ते किरण पावसकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.